शब्द लक्षात घ्या म्हणजे शेतकऱ्यांचा की ज्यांनी अपेक्षा सुद्धा केली नव्हती की 64 आणि 61 रुपये खरडा, की जे व्यापारी माल जागेवर सुद्धा घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा माझा माल होता. मोठ्या साईजचा माल माझ्या अपेक्षा काय होती, मी 7 महिने झटलोय, कष्ट केले, मला 100च्या वर 1 रुपया मला घ्यायला होता, मला 105 रुपये रेट भेटला. यात समाधानी. शब्द लक्षात घ्या, मनात त्यांच्या होतं की माझा माल 100च्या वरती 1 रुपया घ्यायचा होता, की त्यांच्या मनात इच्छा होती. हरकत नाही, शेवटी नशिबाचा भाग असतो. शेवटी व्यापाऱ्यांची पण जी टस्सर असते किंवा जी मागणी असते, अगदी तुमचा माल 105 रुपये किलोने त्या ठिकाणी गेला असेल, तुम्ही आता पट्टी तुमची मागवलेली आहे, हे सुनील पट्टी घे. आज निगेटिव्ह मला सांगा तुमचं. दुसरा एक मत आहे की मला काही शेतकऱ्यांनी विचारलं की तिथं जाऊन 10 रुपये वाढवून येतात, बरोबर आहे, पण हे जे पिकअपचं भाडं जाते ना तेवढं, बरोबर तर माझं डॅमेज 29 रुपये किलो गेले. बरोबर. तुमची पट्टी माझ्या हातात आलेली आहे, एक लक्षात घ्या, तुमची पट्टी माझ्या हातात आलेली आहे. त्यांनी 1.5 लाखाची अपेक्षा केली पट्टी तुमची, त्यांनी पट्टी तयार पण केली. त्यांचं भाडं 15,000 लागलेले, भाडं जरा जास्त लागले वाटतं जरा मला. भाडं जाता म्हणजे थोडं त्याला ऍडव्हान्स द्यायचं, म्हणजे 1.5 लाख पट्टी 100% लागलेली त्यांची, लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी एवढा अभ्यास त्यांनी केला की 15,000 भाडं लागल्यावर जरा पट्टी 144 लागली, तर भाडं साधारणतः 7,000 भाडं पाहिजे माझ्या. किती भाडं पाहिजे? भाडं तेवढंच आहे. म्हणजे तेवढी जरी पट्टी वाढली, जवळपास 1,52,000 पट्टी लागली त्यांची. त्यांनी 1.5 लाख सांगितले, त्याच्यापेक्षा पट्टी 2,000 तरी जास्त लागली. 105, 95, 86 आणि 69. मला सांगा एव्हरेज रेट तुमची बाग काय भाव मागितली मला सांगा. म्हणजे मी आतापर्यंत मार्केटला मी माल नेला नाही, पण मला मागणी माझी 70 रुपयाची होती. बरोबर. आज लक्षात घ्या, 70 रुपयाची त्यांची मागणी होती. शब्द लक्षात, मी सांगत नाही, स्वतः शेतकरी सांगतात. त्यांना झिरो कटिंग 72 रुपये 99 पैसे, 73 रुपये एव्हरेज पडले. 73 रुपये लक्षात घ्या. हे मंदीच्या मध्ये सुद्धा व्यापारी किती म्हणजे गोळीच्या रेटमध्ये बाग घेऊन जातात. 69 रुपये गोटी केली त्याची, 69 रुपये गोटी. जर 70 रुपये त्यांनी बाग जर दिली असती बागे जागेमध्ये, तर तुमचा खरडा साईडला निघला असता, तुमचा बदला साईडला निघला असता, बरोबर. ते घेत नाही पण तुमचा संबंधित साईडला निघला असता, त्यातला काढून जनरली फिफ्थ साईडला काढला असता, 100 ग्रॅमच्या आतला माल साईडला काढला असता, बरोबर. आज तुमचे 27 कॅरेट त्याच्यामध्ये येते. नाही, ते व्यवहार करताना काय होते, सरसकट म्हणले जाते, बोलले जाते, बोलताना 64, 69चा विषय नाही त्याचा, फक्त वरचा आहे ना 85 आणि 105, 75, 64 आणि 69. लक्षात घ्या, त्यांचा शब्द त्यांच्या तोंडात आहे. 64 रुपये गेलेली 28 कॅरेट आहेत, 69 रुपये गेलेली 27 कॅरेट, म्हणजे 55 कॅरेट आहेत आणि डॅमेज 12 कॅरेट आहेत. म्हणजे जवळपास 67 कॅरेट आहे. म्हणजे 1400-1300 किलो माल त्यांनी साईडला काढला असता, अगदी 2300 किलो मध्ये. म्हणजे एकच टन त्यांनी माल घेतला असता त्याच्या तोंडामध्ये. 2300 किलो मध्ये 1300 किलो माल हा रिजेक्शन पडला असता, ही स्वतः शेतकरी सांगतायत. आता मंदी जरी असले, मंदी नाहीये, तुम्ही चेक करा मार्केटला आल्यानंतर. असे मालाच्या तुम्ही बघा 50-60% माल रिटर्न करतात व्यापारी आणि 40% माल घेऊन जातात. त्यामुळे आपलं नुकसान करून घेऊ नका. स्वतः शेतकरी पहिल्यांदाच आले पुण्याकडे, हा त्यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या तोंडाला लागलेला आहे. दुसरा मुद्दा काय आहे की रानात माल तोडला ना, अडचण मोठी कुठे आहे, रजिस्ट्रेशन केलेला माल जो आहे ना, आम्ही केकटात तोडून भरून आणून त्यांच्या पुढे बसणार, त्यांनी काय काढून टाकणार, परत आम्ही काय करणार, काढलेला माल क्रेटमध्ये भरणार, परत गाडीत घेऊन आणि तिथं खाली करणार. त्या मालात काय राहत नाही, नुसतं ते भाजल्यासारखं. काय करणार आम्ही त्याला, परत असं वाटतं की हे कुठेतरी नेऊन टाकावं, बाजारात टाकावं, अशी अवस्था. आता तुमचा जवळपास लक्षात घ्या, कमीत कमी तुमचा एव्हरेजली किलोला 30 रुपये झाला. किलोला आज तुमचं लक्षात आलं का, 2 टन मालामध्ये 60,000 रुपये एका रात्री तिकडे आलेले आहेत त्यांचे. 2 टन मालामध्ये म्हणजे कुणीही येऊ शकत. 60 पण नाही, जास्त आहेत. 36, 35, 71,000 रुपये. 71,000 रुपये पट्टी अमाऊंट त्याच्यामध्ये. खर्च जरी पकडला तरी 60,000 रुपये त्यांच्या हातात पडलेले. शेवटी आपण रात्रीचा दिवस करून माल पिकवतोय. अगदी मधल्या काळामध्ये माशी होती, माशी सुद्धा काढली असेल जाऊन हातावर स्वतः रात्री बॅटरी दाबून दगड पायाखाली काय आहे. त्याच्यामुळं आपण सुद्धा माल विक्री करत असता किंवा माल पिकवत असताना मार्केटिंग कसं करायचं याचा नक्की अभ्यास केला पाहिजे. एवढं शरीर सांगू इच्छितो. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी आता सांगतो मला, 20 तारखेला मार्केट बंद आहे, लक्षात घ्या. मतदान असल्यामुळे मार्केट बंद आहे 20 तारखेला. आणि 22 तारखेला तानाजी शेठचे कन्या श्रुतिका चौधरी यांचा लग्न विवाहाचा कार्यक्रम सोहळा आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना मेसेज आलाच असेल, तर आपण सर्वांनी लग्नाला आवर्जून उपस्थित राहायचंय.
शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस सुट्टी आहे. सुट्टी मार्केटला फक्त शनिवारची असते, परंतु लग्न कार्य असल्यामुळे शुक्रवारची विक्री फक्त बंद राहणार आहे. आपण सर्वांनी नोंद घ्या. बुधवारी मार्केट बंद राहील, हे मतदानामुळे बंद राहील. शुक्रवारी मार्केट बंद राहील, हे लग्न सराईमुळे बंद राहील, लग्नाच्या दिवसामुळे बंद राहील, हे लक्षात राहावं. गुरुवारी मार्केट चालू आहे आणि रविवारी परत सुरळीत चालू राहील. एवढंच निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.